Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचं महत्त्व हे अतोनात आहे. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय पाहत असताना पूर्व परीक्षेतील सामान्य विज्ञान, जनरल सायन्स याचा काही भाग यामध्ये इन्क्लूड आहे का, किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जे काही विषय येतात त्या विषयातील घटक कुठले, त्या प्रत्येक घटकाची तयारी करण्यासाठी कुठले रिसोर्सेस आहेत आणि एकंदरीत विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्या टिप्स वापरता येतील यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. याच व्हिडिओमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाशी निगडीत असणारी आवश्यक पुस्तकं ही मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. 1 या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4 भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा मागोवा घेत असताना विज्ञान किंवा विज्ञानाशी अलाइड सब्जेक्ट किंवा उपसब्जेक्ट आपल्या सिलेबसमध्ये कुठे दिलेला आहे याचा जर विचार केला तर पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषय ज्या घटकावर अवलंबून आहे तो एक जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान हा घटक आपल्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला दिसतो. तर एकूण 7 घटकांपैकी आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पॅरेंट भाग किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान जर हा विषय समजून जर घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा जनरल सायन्स या विषयावर कमांड असणं गरजेचं आहे. तो कमांड मिळवण्यासाठी आपल्याला पूर्व परीक्षेतील जनरल सायन्स या विषयावर आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल. हा फर्स्ट पॉइंट. नेक्स्ट, आपण ज्यावेळेस मुख्य परीक्षेमध्ये जातोय त्यावेळेस मुख्य परीक्षेमध्ये हा विषय कुठे येतो तर मुख्य परीक्षेमध्ये GS4 मध्ये हा विषय येतो. आणि या GS4 मध्ये 150 क्वेश्चन्स आहेत. आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स आहे. सामान्य अध्ययन 4 किंवा GS4 याच पेपरला आपण 4 घटकामध्ये, ऑलमोस्ट 4 घटकामध्ये म्हणण्यापेक्षा आपण जर मोर डिफाईन वे जर केलं तर 3 घटकामध्ये हा विषय डिफाईन झालेला आहे. पहिला घटक जो अर्थव्यवस्थेच्या संदर्भात येतो, जो या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे. नवीन सिलेबसमध्ये हा अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला सिलेबस दिलेला दिसतो. GS4च्या संदर्भातील नवीन सिलेबसमध्ये यालाच आपण मॅक्रो इकॉनॉमी किंवा समग्र अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. दुसरा हा जो काही विषय दिलेला आहे तो भारतीय अर्थशास्त्र दिलेला आहे. आणि ज्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इंडिया या घटकावर आपण बोलणार आहोत. ऑलमोस्ट या घटकाचा जर विचार केला तर या संपूर्ण पेपर्समध्ये आपल्याला 150 क्वेश्चन्स आपल्याला दिसतात. प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क्स म्हटलं तर टोटल आपल्याला 150 मार्क्स दिसतात. आणि या 150 क्वेश्चन्स पैकी आपण जर विचार केला तर 1 to 110 क्वेश्चन्स आपल्याला या 2 सेक्शनवर विचारले जातात. आणि लास्टचे म्हणजे 111 to 150 क्वेश्चन्स मे बी याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होऊ शकेल, व्हेरिएशन असू शकेल. ऑलमोस्ट आपल्याला 40 ते 45 क्वेश्चन्स आपल्याला या सदरामध्ये येतात. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अंतर्गत परत जे काही 6 उपघटक येतात त्यामध्ये आपल्याला एक एनर्जी दिसते, एनर्जी सायन्स दिसते. दुसरं आपल्याला कॉम्प्युटर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिसते. थर्ड आपल्याला स्पेस टेक्नॉलॉजी दिसते. फोर्थ आपल्याला बायोटेक्नॉलॉजी हा विषय दिसतोय. आणि 5th आपल्याला इंडियाज न्यूक्लिअर पॉलिसी हा विषय दिसतोय. आणि लास्ट वन आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय दिसतो. प्रत्येक शब्दाला मी इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. यामागे मला हीच संकल्पना तुमच्या पुढे प्रस्तुत करायची आहे. कदाचित बाकीच्या विषयाला तुम्ही इंग्लिश अल्टरनेटिव्ह शब्द पाहण्याचा प्रयत्न नाही केला तरी चालू शकेल, परंतु सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाला जरूर तो
मराठीमध्ये देखील सिलेबस पहा आणि इंग्लिशमध्ये सिलेबस पहा. तीच गोष्ट वाचन करत असताना मराठी न्यूजपेपर, मराठी करंट गोष्टीचा देखील आधार घ्या. त्याचबरोबर तीच गोष्ट इंग्लिशमध्ये जर अवेलेबल असेल, इंग्लिश न्यूजपेपरमध्ये अवेलेबल असेल, तर तिचा देखील आपल्याला आधार घेणं गरजेचं आहे. ही मला वाटतं सर्वात प्रथम विज्ञान आणि टेक्नॉलॉजी हा विषय टॅकल करताना आपल्याला ही टिप्स म्हणूया किंवा स्ट्रॅटेजी म्हणूया. आता दुसरी स्ट्रॅटेजी या विषयाला क्रॅक करण्याची, या ठिकाणी आपण जर टोटल मार्काचं वेटेज जर काढण्याचा जरी प्रयत्न केला, जरी या ठिकाणी आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स हा विषय मेन्शन केलेला असेल आणि मुख्य परीक्षेमध्ये GS4 मध्ये आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान हा जरी विषय या ठिकाणी मेन्शन केला असेल, तरी दोघांच्यातील फरक किंवा परीक्षेच्या दृष्टीनं हा विषय किती डिफरंट आहे किंवा किती ओव्हरलॅप होतो, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजणं सर्वात महत्वाचं आहे. हे ओव्हरलॅपिंग सेक्शन मला तुमच्याकडे जास्तीत जास्त एक अट्रॅक्ट करायचं आहे. पहिली गोष्ट, आपण असं एक उदाहरण मी देऊन तुम्हाला या ठिकाणी नमूद करू शकतो. जर आपण न्यूटनचा थर्ड लॉ जर घेतला, तर न्यूटनच्या अकॉर्डिंग टू थर्ड लॉ नुसार की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही समान बलाची असते, परंतु त्याची दिशा वेगळी असते. मीन्स आपण इंग्लिशमध्ये जर पाहिलं, एव्हरी ॲक्शन देर इज अ रिॲक्शन. हा झाला एक जगतमान्य रूल, ज्याला आपण युनिव्हर्सल रूल असं म्हणतो. जगामध्ये कुठेही गेल्यानंतर हा रूल फॉलो केला जातो, म्हणजेच आपण त्याला नॅचरल लॉज असं म्हटलं जातं. विज्ञानामध्ये हे नॅचरल लॉज याच्यामध्ये घटक मोस्टली इन्क्लूड होतात. पण ज्यावेळेस मी तंत्रज्ञानाचा विचार करतो किंवा त्याच्या ॲप्लिकेशनचा विचार करतो, त्यावेळेस या लॉचा उपयोग मानवाला कुठे ठिकाणी होतो. या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा उपयोग जर रॉकेटमध्ये होत असेल, या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा उपयोग डे टू डे लाईफमध्ये जर होत असेल, तर ती गोष्ट आपल्याला तंत्रज्ञानामध्ये येते. हा मुद्दाम परत मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तंत्रज्ञान हे अप्लिकेशन्स आहे, उपयोजन्स आहे सायन्समधील प्रमेयांचं, सायन्समधील लॉचं. मे बी हे अप्लिकेशन्स आपल्याला विधायक दृष्टीने दिसू शकेल, हे ॲप्लिकेशन आपल्याला विघातक दृष्टीमध्ये दिसू शकेल. फॉर एक्झाम्पल जर आपण जर घेतला, जर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी किंवा आण्विक तंत्रज्ञान जर घेण्याचा जर प्रयत्न केला, ज्यावेळेस आपण अणुभट्टीतून ऊर्जा निर्माण करतो, तो झाला विधायक गोष्ट. परंतु या न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आपण मानव अणुबॉम्ब तयार करत असेल किंवा अणुबॉम्बची रेस तयार करत असेल, तर ही गोष्ट झाली टेक्नॉलॉजी. या उदाहरणांचा मला देण्यामागे एकच उद्देश आहे. जरी आपल्याला हा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विज्ञान तंत्रज्ञान विषय जरी दिला असेल, तर मागील ज्यावेळेस आपण 5 वर्षाचा पूर्वीच्या पेपरमध्ये पाहतो, विज्ञान आणि तंत्रज्ञानातले कितीतरी उपयोजन आपल्याला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला येतात. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जनरल सायन्समध्ये जे काही सिंपल लॉज दिलेले आहेत, मे बी बायोटेक्नॉलॉजी संदर्भात असेल, मे बी बायोलॉजी संदर्भात असेल किंवा ऊर्जेच्या संदर्भात असेल, आपल्याला हे विषय या ठिकाणी दिले जातात. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करत असताना त्याला डिफरन्शिएट करू नका की तो केवळ फक्त मुख्य परीक्षेमध्येच आहेत. अनालिसिस केल्यानंतर, विश्लेषण केल्यानंतर आपल्याला बहुतेक क्वेश्चन्स हे अगदी पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले आढळतात. त्यामुळं विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही परीक्षेसाठी आपण सायमल्टेनियसली याचा विचार केला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाला ट्रॅक करत असताना आपल्याकडे अनालिसिस असणं महत्वाचं आहे. हे 6 विषय, 6 उपविषय मी या घटकाअंतर्गत मेन्शन्स केले आणि ॲव्हरेजली हे तुम्हालाही मेन्शन्स केलं की आपला विज्ञान तंत्रज्ञान हा 150 मार्कापैकी ऑलमोस्ट 40 to 40 मार्क्सला जातो. हे रिकामे जागे मी मुद्दाम ठेवलेले आहेत. पहिली स्ट्रॅटेजी जी की तुम्हाला करायची आहे, मागच्या वर्षीच्या मिनिमम ॲटलिस्ट 2012 पासून नाही घेतल्या तरी या 2015, 16, 17, 18 या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा. या ठिकाणची जे काही रिकाणे आहे ते फिलअप करा. फिलअप करत असताना, वाचन करत असताना तुम्हाला प्रत्येक विषयावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याची पूर्णपणे जाणीव होईल. मे बी या ठिकाणी आपल्याला ॲनालिसिस करण्या अगोदर सर्वाधिक भर आपल्याला सिलेबसमध्ये द्यावा लागेल. जो सिलेबस तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मराठीमध्ये पण दिलेला आहे आणि इंग्लिशमध्ये दिलेला आहे. त्यामुळे विज्ञानासाठी सिलेबस तुम्ही मराठीमध्ये जरूर वाचा, परंतु काही गोष्टी अशा आहेत की मराठीच्या सिलेबसमध्ये आपल्याला त्या दिसत नाही, ज्या इंग्लिश सिलेबसमध्ये दिल्या जातात. ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट जाणवेल
की सर्वाधिक मार्क्स गेल्या 5 वर्षामध्ये जर पाहिलं तर विज्ञान तंत्रज्ञान या विषयामध्ये जैवतंत्रज्ञान हा विषय अधिक भाव होऊन जातो. म्हणजे 40 मार्कापैकी ऑलमोस्ट एक 15 ते 20 क्वेश्चन्स किंवा आपण म्हणूया मार्क्स या सदरावर विचारले जातात. म्हणजे मला पहिलं अनालिसिस करतंय की विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मला सर्वाधिक वेळ किंवा अधिक घटक जो काही गर्द करायचा आहे किंवा ज्याला मला अधिक इम्पॅसिस करायचा आहे तो माझा बायोटेक्नॉलॉजी हा विषय असला पाहिजे. याची आपण या अनालिसिसच्या थ्रू जाणीव करून घ्या. तरी देखील 1-1 मार्क्ससाठी आपली लढाई असते. त्यामुळे इतर गोष्टींना आपण बिलकुल वेटेज देऊ शकत नाही. ॲव्हरेजली बाकीचे क्वेश्चन्स पेपर जर पाहिले, जरी ते व्हेरिएबल होत असेल, तर मिनिमम 4 to 5, मिनिमम 3 to 5 की समटाईम्स इव्हन आपण जर अंतराळ विज्ञान जर घेतलं तर त्याला आपल्याला 7 to 8 मार्क्सचे देखील क्वेश्चन्स येतात. त्यामुळं विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाला ट्रॅक करण्यासाठी पहिली स्ट्रॅटेजी आपल्याकडे सिलेबस असणं गरजेचं आहे. दुसरी स्ट्रॅटेजी ही आपण याचं या पद्धतीने विश्लेषण करणं महत्वाचं आहे. आता 1 by 1 आपण या विषयातील उपघटकांकडे जातो. पहिला जो काही उपघटक दिलेला आहे ज्याला आपण एनर्जी सायन्स असं म्हटलेलं आहे. एनर्जी सायन्स हा चॅप्टरच 2 पद्धतीने डिव्हाइड केलेला दिसतो. एकाला आपण कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स म्हटलेला आहे. दुसरा घटक याच्यामध्ये आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस दिसतात. आणि कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्समध्ये जर घेतलं तर आपल्याला या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प दिसतात. या ठिकाणी आपल्याला कोळशावर आधारित असणारे थर्मल प्रकल्प दिसतात. आणि हीच अपेक्षा आपल्याला जी काही आहे, हे थर्मल विद्युत प्रकल्प, हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प भारतामध्ये कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये त्याचं लोकेशन कुठं आहे. आणि याच संदर्भात आपल्याला एक सायंटिफिक प्रिन्सिपल या ठिकाणी मोस्टली आपल्याला इन्क्लूड आहे. या सायंटिफिक प्रिन्सिपललाच आपण एक इसेन्शियल फ्लुइड मेकॅनिझम असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याचा पूर्णपणे उल्लेख केलेला आहे, इसेन्शियल फ्लुइड मेकॅनिझम. त्यामुळं आपल्याला जे काही बेसिक सायन्सवर आधारित क्वेश्चन्स येतात ते या इसेन्शियल फ्लुइड मेकॅनिझम, एनर्जी कन्व्हर्जनच्या संदर्भात येतात. त्याला आपल्याला आधी स्टोर देणं गरजेचं आहे. दुसरं, काही वर्षामध्ये जे काही आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे, ज्यामध्ये सोलर एनर्जी आहे, ज्यामध्ये विंड एनर्जी आहे, ज्यामध्ये आपण म्हणूया की वेव्ह एनर्जी आहे, सी एनर्जी आहे, या संदर्भातील आपल्याला हे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यात ज्या काही इन्स्टिट्यूशन या ठिकाणी काम करतात, फॉर एक्झाम्पल मेडा असेल जी महाराष्ट्र संदर्भात काम करते, भारताच्या संदर्भात इरिडा इन्स्टिट्यूशन्स असेल, किंवा जर मंत्रालयाचा जर विचार केला तर MINRE मंत्रालय असेल, या मंत्रालयाची वेबसाईट आपल्या अभ्यासामध्ये किंवा या इन्स्टिट्यूशनच्या स्थापनेमागील आपली भूमिका असणं महत्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, या सदरातून आपलं सर्वात महत्वाचं लक्ष जे काय असलं पाहिजे की भारत या दृष्टीनं, म्हणजे मे बी पेट्रोकेमिकल्स असेल किंवा एनर्जी सिक्युरिटी संदर्भात असेल, भारताचं धोरण काय आहे, की भारतामध्ये जे काही ऑन ग्रीड पद्धतीनं किंवा ऑफ ग्रीड पद्धतीनं जो काही डिस्ट्रीब्युशन केलं जातं, विजेचा सप्लाय केला जातो, त्या संदर्भातील केंद्र कुठले आहेत, काय आहेत, ही माहिती आपल्या चॅप्टर्समध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे ऊर्जा विज्ञान हा जरी चॅप्टर अगदी बेसिक असेल तरी आपण तो निग्लेक्ट करू शकत नाही. या ठिकाणी जी काही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर जी काही विविध इन्स्ट्रुमेंट किंवा सोलर गॅजेट वापरले जातात, त्या संदर्भातील हा आपल्याला अगदी जनरल टाईपचा क्वेश्चन्स या संदर्भात विचारला जातो. त्यामुळं क्वेश्चन्स काही लॉजिकली असणार आहेत, काही आपल्याला आपण जो काही अभ्यास करणार आहोत त्यावर आधारित देखील आपल्याला क्वेश्चन्स असणार आहे. हा 3.1चा ऊर्जा विज्ञान सेक्शन साधारणपणे आपल्या 3 ते 4 क्वेश्चन्स या सेक्शन्सवर येतात, तेवढेच महत्वाचा हा सेक्शन्स असणार आहे. नेक्स्ट आपण ज्यावेळेस संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाला जातो, बहुतेक विद्यार्थ्यांना हा विषय पाहतानाच थोडीशी भीती वाटते. मे बी संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हा विषय इन्क्लूड करण्यामागे जे तुम्ही अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाचं रिप्रेझेंटेशन करणार आहात, आज या अधिकारी वर्गाला डे टू डे टेक्नॉलॉजीशी सर्वाधिक रिलेटेड असावं लागतं. आणि सर्वाधिक अप्लाइड फॉर्ममधली टेक्नॉलॉजी जर कुठली जर असेल तर ती मोबाईल टेक्नॉलॉजी आहे, ती आपल्या कॉम्प्युटरवर यूज करणारी टेक्नॉलॉजी. त्यामुळे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या विषयाचा जर आपण अंतर्भाव केला, जर विषयाची कुठल्या गोष्टी जर त्यामध्ये पाहिल्या, अगदी बेसिक आपल्याला हार्डवेअर रिलेटेड्स आहे की कॉम्प्युटरच्या टर्मिनॉलॉजी रिलेटेड्स आहे, की या ठिकाणी जरी आपल्याला त्याचा रॅम किंवा आपण रोम याचे लॉंग फॉर्म आपल्याला जरी विचारत नसेल तरी ते जर आपल्याला माहीत असेल तर डेफिनेटली वी कॅन बी वर्क ऑन द सॉफ्टवेअर ॲक्सेसरी. त्यामुळे सिलेबसमध्ये या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत.
ॲटलिस्ट त्यांचा लॉंग फॉर्म सीपीओ काय आहे, कसं वर्कआउट होतं हे माहीत करणं गरजेचं आहे. परंतु हा जर मागच्या काही वर्षापूर्वीचा जर पेपरचं जर अनालिसिस केलं तर या सब विषयाच्या संदर्भात मोस्टली आपल्याला अप्लाइड क्वेश्चन्स विचारले जातात, की लॅपटॉपच्या संदर्भामध्ये, कॉम्प्युटरच्या संदर्भामध्ये जे काही कम्युनिकेशन्स केलं जातं ते कम्युनिकेशन्स करण्याचे विविध प्रकार कुठले. जर वायर कम्युनिकेशन करत असेल तर वायरचे टाईप्स कुठले, ट्विस्टेड वायर्स आहेत तर ट्विस्टेड वायरचे परत टाईप्स कुठले, या पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. जर आपण वायरलेस कम्युनिकेशन असेल, वायफाय कम्युनिकेशन असेल तर यामध्ये कुठली रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते, वायफाय या शब्दाचा अर्थ काय होतो, या ठिकाणी लायफाय काय आहे, या पद्धतीचे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला इन्क्लूड केलेले शब्द विचारले जातात. याही संदर्भात आपल्याला आय पी प्रोटोकॉल्स कुठले आहेत, IPv4 म्हणजे काय, IPv6 म्हणजे काय, हा संदर्भातले क्वेश्चन्स विचारले जातात. त्यातील रिसेंटली वापरणारा TCP प्रोटोकॉल्स म्हणजे काय. दुसरं आणखीन मोर अप्लाइड थिंग्स जो आपल्या कॉमन माणसाची रिलेटेड जे काही आहे, ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हटलं जातं, हे इंटरनेट ऑफ थिंग्स कुठल्या प्रिन्सिपलवर काम केलं जातं, ज्याला आपण ऑगमेंटेड रियालिटी म्हणतो, व्हर्च्युअल रियालिटी म्हणतो, किंवा याच अनुषंगाने असणारं मशीन लर्निंग काय आहे, हे जे काही नवीन टेक्नॉलॉजी, क्लाउड कॉम्प्युटिंग आपल्याला विचारलं जातं, हे या चॅप्टरचे आवडते आहेत. परंतु आपल्याला काही बेसिक सायन्सवर किंवा या चॅप्टरच्या बेसिक गोष्टीवर देखील विचारलं जातात. अजून एक गोष्ट या संदर्भातील, जरी हा मीडिया लॅब असे प्रोडक्ट ऑलमोस्ट 20 इयर्स ओल्ड जरी असेल तर रिसेंट गव्हर्नमेंटने जो डिजिटल इंडिया 9 प्रिन्सिपल्स किंवा 9 पिलर्स ऍड केलेला प्रोजेक्ट आहे, त्या संदर्भातील प्रोजेक्ट किंवा महाराष्ट्र शासनाने प्रत्येक मंत्रालयामध्ये जे काही वेब पोर्टल तयार केलेलं आहे किंवा जे काही ॲप चालू केलेलं आहे त्या ॲपची आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. मे बी लेबर मंत्रालयाचं कुठलं ॲप्स आहे किंवा कुठली पोर्टल चालू केली आहे. फॉर एक्झाम्पल सुगम हे पोर्टल कुठलं आहे किंवा आपण संतुष्ट पोर्टल कुठलं आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट. अजून एक गोष्ट आपल्याला एक थोडासा सिलेबस या ठिकाणी आपल्याला ओव्हरलॅप होताना दिसतो, जो सायबर क्राईम्स आहे. आपण GS2चा जर पेपर घेतला तर त्या GS2च्या पेपर्समध्ये कायदा सेक्शनमध्ये आपल्याला जो काही सायबर ॲक्ट दिसतो, जो आपण त्याला म्हणूया की जो काही 2000चा ॲक्ट आपल्याला दिलेला आहे, तोच ॲक्ट काही अंशी आपल्याला या ठिकाणी ओव्हरलॅप झालेला दिसतो. त्यामध्ये आपण इंटरनेटच्या संदर्भातील जे काही फ्रॉड असेल किंवा फिशिंग असेल किंवा स्पूकिंग असेल, या टर्मिनॉलॉजी आपल्याला पेपर्समध्ये विचारले जातात. सिलेबस खूप वास्ट आहे, पण कम्पॅरेटिव्हली अगदी आपण 2 मार्कासाठी 4 मार्कासाठी याला पूर्णपणे आपण आपण म्हणूया की त्याला सोडून देऊ शकत नाही. त्यामुळं टेक्निकली या 6 सब्जेक्टमध्ये मोर टेक्निकली हा सब्जेक्ट हा आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनी ही जाणीव ठेवायची, आपल्याला कुठला IT इंजिनियर या ठिकाणी व्हायचं नाही आहे. या सब्जेक्टचा आपल्याला लाईफमध्ये, डे टू डे लाईफमध्ये कुठे फरक पडतो. फॉर एक्झाम्पल HTTPS, अगदी आपण वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला HTTPS दिसतं. MPSCला हेच आपल्याला मिनिंग आहे, या HTTPSचं मिनिंग काय होतो किंवा जे काही विविध वेब ब्राउझर वापरले जातात ते वेब ब्राउझर कुठल्या कार्यक्रम प्रणालीने चालले जातात, हा एक संदर्भ या सिलेबसमध्ये इन्क्लूड करण्यामध्ये आपल्याकडे हवा आहे. नेक्स्ट आपण जातो की कम्पॅरेटिव्हली मला वाटतं की हा सेक्शन सर्वात स्पेस टेक्नॉलॉजीचा कम्पॅरेटिव्हली इझिएस्ट आहे. या सेक्शन्समध्ये आपण जर पाहिलं तर अगदी ज्या काही इस्रो ही मेन ऑर्गनायझेशन जी काही आहे, इस्रोच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही रिसर्च संस्था काम करतात, या संपूर्ण संस्थांची लिस्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचा प्रत्येकाचं कार्य काय हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दरवर्षी ऑलमोस्ट इस्रो आपण जर विचार केला तर ॲव्हरेजली 12 सॅटेलाईट लॉन्च करतं. ही सॅटेलाईट लॉन्च करत असताना कुठले व्हेइकल वापरले जातात, SLV वापरलं जातं का, ASLV वापरलं जातं का किंवा PSLV वापरलं जातं का किंवा GSLV वापरलं जातं का. आणि हे कंपॅरिझन करत असताना आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कुठली अचिव्हमेंट आहे. मे बी ज्यावेळेस आपण क्रायोजेनिक इंजिनाचा उल्लेख करतो त्यावेळेस क्रायोजेनिक इंजिन जगामध्ये कधी डेव्हलप झालं आणि क्रायोजेनिक इंजिनाच्या मागील प्रिन्सिपल का, हाही क्वेश्चन्स आपल्याला मोस्टली विचारले जातात. सर्वात महत्त्वाचं, याच्यावर आधारित जी काही GIS प्रणाली आहे, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणूया किंवा आपण ज्याला GPS प्रणाली म्हणूया किंवा या ठिकाणी जे काही रिमोट सेन्सिंगचं सुदूर सेन्सिंग केलं जातं किंवा सुदूर कम्युनिकेशन्स केलं जातं किंवा मॅपिंग केलं जातं, या संदर्भातील आपल्याला क्वेश्चन्स हे
संसाधनाचा विकास करत असताना, संसाधनांचा ॲनालिसिस करत असताना किंवा पर्यावरणाविषयी किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कुठले उपग्रह वापरले जातात, हा संदर्भ आपल्या ठिकाणी दिला जातो. अजून या संदर्भात एक गोष्ट मुद्दाम तुम्ही लक्षात ठेवा, की आपल्याला GS1 मध्ये साधारणपणे GS4 सारखेच 3 सेक्शन आहे. पहिला जो काही सेक्शन्स येतो त्याला आपण इतिहास सेक्शन असं म्हटलं जातं. दुसरा जो सेक्शन्स येतो त्या सेक्शन्समध्ये भूगोल येतो आणि तिसरा सेक्शन्स यामध्ये कृषी येतो. तर कृषी सेक्शनच्या अंतर्गत आपल्याला हा चॅप्टर्स दोन्ही ठिकाणी रिपीट होतो. 2 चॅप्टर्स आपल्याला दिसतात. या कृषीमध्ये देखील आपल्याला अंतराळ विज्ञान याच्या अंतर्गत हा चॅप्टर्स येतो आणि याच ठिकाणी आपल्याला जो काही सुदूर आहे, आपण त्याला म्हणूया की रिमोट सेन्सिंगच्या संदर्भातील त्याचं ॲप्लिकेशन, त्याचं उपयोजन, त्याची इमॅजिन हा चॅप्टर या ठिकाणी येतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी या चॅप्टरचा अभ्यास करत असताना याचा वापर आपल्याला 2 ठिकाणी होणार आहे. हे जर आपल्याला उपयोजन जर याचं कळालं तर आपल्याला कंपॅरेटिव्हली अभ्यासाची डायरेक्शन इझिली वापरता येते. मे बी सम पोर्शन हा MPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये यानं त्या अंगाने ओव्हरलॅप होत असतो. त्यातील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आपण या संदर्भातील जर काही क्वेश्चन्स घेण्याचा जर प्रयत्न केला, हे मुद्दाम मी तुम्हाला हा प्रश्नाचा जर अभ्यास केला तर आपल्याला हे इस्रोची जे काही 24-25 सेंटर दिसतात त्याचं आपल्याला हे केंद्र विचारलेलं आहे. आणि मागील 4 ते 5 वर्षापूर्वीपासून मिशन त्यावर्षी कुठलं सॅटेलाइट लॉन्च केलं जातं, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, याच व्यतिरिक्त आपल्याला हे इस्रोच्या इन्स्टिट्यूशन्सवर देखील प्रश्न विचारले जातात. मुद्दाम हा संदर्भ या ठिकाणी दिला. आणि सर्वात महत्त्वाचा, सर्वात समॉट एक्सटेंड म्हणूया की ब्रॉडेस्ट आणि व्यापक जर चॅप्टर जर कुठला असेल तर त्यामध्ये येतो बायोटेक्नॉलॉजी. जो काही आपल्याला सुधारित सिलेबस 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. मला वाटतं या सिलेबसचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य, या सिलेबसमध्ये जे काही आपल्याला विषय दिलेले आहेत आणि या विषयाच्या अंतर्गत जे काही उपविषय दिलेले आहेत अगदी क्लिअरली मेन्शन्स केलेले आहे. आणि बायोटेक्नॉलॉजी मागच्या सिलेबसमध्ये जो गुड फॉर्ममध्ये दिला होता तो विद्यार्थ्यांना हमेशा कन्फ्युजनमध्ये होता. या फॉर्म्समध्ये अगदी बायोटेक्नॉलॉजीचं आधुनिक जैवतंत्रज्ञानपासून, पारंपरिक जैवतंत्रज्ञानपासून, नॅनो टेक्नॉलॉजीपासून त्याचा संदर्भ आपल्याला दिसतो. इव्हन याचं क्लासिफिकेशन्स करत असताना कृषीमध्ये हे बायोटेक्नॉलॉजी कुठे वापरलं जातं, बायोपेस्टिसाइड्स असेल किंवा आपण या ठिकाणी म्हणूया की बायोरिमिडिकेशन्स असेल किंवा क्लीनअप प्रोग्राम्स असेल किंवा जे काही बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भात आहे, तर या बायोटेकचा या ठिकाणी वापर कुठं होतो या संदर्भातील आपल्याला क्वेश्चन्स असणार. दुसरं, जे काही प्लांट टिश्यू कल्चरचा वापर केला जातो, प्लांट टिश्यू कल्चर्समध्ये ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये कुठलं प्रिन्सिपल्स वापरलं जातं, त्यामध्ये कुठले घटक वापरले जातात आणि PTC कल्चर्समध्ये जे काही मीडियम्स वापरलं जातं त्या मीडियमची वेगवेगळी नावं काय, या संदर्भातील प्रश्न आपल्या ॲनालिसिस करताना आपल्याला दिसून येतो. जसं कृषी पाहिलं, कृषीमधील वनस्पती घटक पाहिला आणि बायोटेक्नॉलॉजीचा वापर सर्वात महत्त्वाचा मानवामध्ये आणि प्राण्यांमध्ये कुठे केला जातो. जर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स असेल तर त्यांचा पर्पज काय, जर जीन थेरपी जर तयार करत असेल, जीन थेरपीमध्ये कुठली घटक वापरली जातात किंवा DNA रिकम्बिनंट टेक्नॉलॉजी असेल तर DNA रिकम्बिनंट टेक्नॉलॉजीचा मानवामध्ये कुठल्या ठिकाणी वापर केला जाईल. कंपॅरेटिव्हली हा जो काही विषय जर पाहिला आपल्याला बायोलॉजीमधला ह्युमन अॅनाटॉमी या सेक्शनची सर्वात लेटेस्ट आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला जे काही वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स विचारले जातात किंवा त्यांचे सोर्सेस विचारले जातात. फॉर एक्झाम्पल इथं मुद्दाम मी बॅसिलस थुरेंजिसिस हे नाव दिलेलं आहे. त्यामुळे जे काही नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असेल त्यांनी बिलकुल, जर MPSC देखील या शब्दाला मराठीमध्ये कन्वर्ट करण्याचा, कुठला शब्द पर्यायी शब्द वापरण्याचा विचार करत नसेल तर आपण देखील हे पर्यायी जरी पाहिले तर आपल्याला हे इंग्लिशमध्येच पर्याय दिसतात. हा संदर्भ मी मुद्दाम दिला. आणि काही क्वेश्चन्स पहा, DNA संदर्भात अगदी आपल्याला जो काही सामान्य विज्ञानाचा पूर्वपरीक्षेचा पेपर्स आहे या संदर्भातील DNAतील अगदी मूलभूत क्वेश्चन्सही आपल्याला विचारले जातात. त्यामुळं केवळ या चॅप्टरचा किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा बाऊ न करता पहिल्यांदा आपली बालभारतीची बेसिक पुस्तकं कंप्लीट झाल्यानंतरच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाला एक अभ्यास करताना एक रंगत वाढते किंवा तो केवळ हाही विषय आहे किंवा विज्ञानापेक्षा वेगळा विषय आहे असं म्हणून चालणार नाही. दोघांचाही आपल्याला सायमल्टेनियसली अभ्यास केला पाहिजे. जैवतंत्रज्ञानामध्ये ऑलमोस्ट 10 घटक आहे, त्यातले 5 घटक मी मेन्शन्स केले आणि 10व्या घटकामध्ये नवीन सिलेबसमध्ये ज्या काही गोष्टी ॲड करण्यात आल्या. मागच्या सिलेबसमध्ये वॅक्सिन्स दिल्या होत्या, मे बी वॅक्सिनच्या संदर्भातील ओल्ड वॅक्सिन्स काय आहे, ट्रॅडिशनल वॅक्सिन्स काय, मॉडर्न वॅक्सिन्समध्ये डिफरन्स काय. या ठिकाणी फर्मेंटेशनमध्ये जे काही वेगवेगळे मायक्रोजीव्स वापरले जातात
हा या बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भातील हा सर्वात आवडता क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल सॅकॅमेरायसिस सेरेव्हिसी, ऑलमोस्ट हा जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ऑलमोस्ट मोर दॅन 3 ते 4 वेळा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट यामध्ये आणखीन एक जो काही विषय ऍड करण्यात आलेला आहे तो बायोइथिक्स आहे. बायोइथिक्समध्ये जरी आपल्याला जे काही कायदा मेन्शन नाही केले तर आपल्याला या ठिकाणी जाणीव असली पाहिजे की 1986चा जो काही एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या अंतर्गत जो काही 1989चे जे रूल्स आहेत, जे आपल्याला रूल्स या बायो प्रोडक्टच्या संदर्भात किंवा बायो इथिक्सच्या संदर्भात किंवा प्राण्यांच्यावर जे काही प्रयोग केले जातात त्या संदर्भातील गाईडलाईन दिली जाते. आणि हीच गाईडलाईन किंवा सेफ्टी रूल्स आपल्याला डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या वेबसाईटवर दिसते किंवा अकॉर्डिंग टू ही डिपार्टमेंटची जबाबदारी पडते जे काही डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत भारत सरकारचं काम करतं. थोडक्यात अजून एक नवीन घटक या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे जो आतापर्यंत केवळ युपीएससी मध्येच पेटंटवर विचारला जात होता. फर्स्ट टाइम 2020 पासून या ठिकाणी पेटंट प्रोसेस काय आहे, यामध्ये पेटंट प्रोसेसमध्ये प्रोडक्ट पेटंट्स काय येतं, प्रोसेस पेटंट काय येतं, किंवा जो काही इंडियन पेटंट ऍक्ट आहे 1970चा 2005 मध्ये त्यात काय बदल झालेले आहे यासारखे प्रश्न हे येणं आपल्याला अपेक्षित आहे. किंवा दर पेपरला जर आपण करंट इव्हेंटमध्ये जर पाहिलं तर जिओग्राफिकल इंडिकेटर्स किंवा आपण म्हणूया इंडिकेशनवर GI टॅगवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. कदाचित हे प्रश्न या पेटंटच्या सेक्शन्समध्ये आपल्याला येणं गरजेचं आहे. कम्पॅरेटिव्हली 40 पैकी जर 15 ते 20 मार्क जैव तंत्रज्ञान विषयाला मिळत असेल तर त्याचं वेस्टेज प्रचंड आहे, आपण त्याला निग्लेक्ट करू शकत नाही. म्हणजे बायोलॉजी संदर्भातील अॅनाटॉमी हा सेक्शन आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं वेटेज देऊन जातो. हे प्रश्न मी मुद्दाम तुम्हाला दिलेले आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की नॉट बायोटेक्नॉलॉजी किंवा सायन्सच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काही संशोधन होतात त्यावर प्रश्न हे विचारली जातात, परंतु भारतातील संस्था आणि भारतातील संस्थांमध्ये जे संशोधक व्यवस्थित काम करतायत किंवा एखादं आपण म्हणूया की मोर कॉन्ट्रीब्युशन देण्याचं काम करतात त्यावर देखील प्रश्न विचारले जातात. हा प्रश्नाचा उल्लेख मी मुद्दाम या ठिकाणी केला. हा पेपर 2018 मधील क्वेश्चन्स मी तुम्हाला दिला, त्यावर मागच्या वर्षीचा म्हणजे 2017चा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे मिनिमम आपल्याला 1 वर्षाचं सायंटिफिक किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड इव्हेंट करंट अवेअरच्या माहीत असणं गरजेचं आहे. हे रिसेंटली टेक्निक वापरलं जातं, याला क्रिस्पर कास असं म्हटलं जातं. हे जे काही क्रिस्पर कास जे काही टेक्निक आहे मे बी चायनाच्या सायंटिस्टने याला यूज केला. याला आपण जैविक कात्र्या असं म्हटलं जातं. आणि जैविक कात्र्या काय आहे किंवा मॉलिक्युलर सीझर काय हे जर आपल्याला समजायचं असेल तर बेसिक आपल्याला बायोटेक्नॉलॉजी हा विषय आपल्याला अगदी मुळातून समजून घ्यावा लागेल. नेक्स्ट सेकंड लास्ट सेशन जो काही येतो भारताचा आण्विक कार्यक्रम. भारताची न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये अगदी आपल्याला 9वीच्या पुस्तकामध्ये जो काही आपल्याला एखादा न्यूक्लिअर मटेरियल ठेवल्यानंतर त्यातून जे काही गॅमा रेज, त्यातून जे काही अल्फा रेज किंवा बीटा रेज बाहेर निघतात त्याचं नेचर कुठलं आहे, ते कुठल्या पट्टीकडे अट्रॅक्शन होतात, यासारखे बेसिक क्वेश्चन्स आपल्याला या संदर्भात विचारले जातात. परंतु महत्वाचा स्ट्रेस जो काही दिला जातो एनर्जी सिक्युरिटीच्या दृष्टीने भारतातील किती न्यूक्लिअर अणुभट्ट्या आहेत किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर्स किती आहेत आणि हे न्यूक्लिअर रिॲक्टर कुठल्या तत्वावर चालले जातात. या ठिकाणी FBR म्हणजे काय किंवा भारताच्या न्यूक्लिअर रिॲक्टरच्या संदर्भातील स्टेजेस कुठले आहेत, या स्टेजेस ठेवण्यामागे प्रोव्हिजन्स काय होतं किंवा भारताने जे काही 1974ला टेस्टिंग केल्या त्या टेस्टिंगचा कोड नंबर काय होता, 1998ला आपल्याला गरज काय झाली आणि 2002 पासून भारतानं जे काही नो फर्स्ट यूज पॉलिसी चालू केलेली ती का यूज केली, या संदर्भातील क्वेश्चन्स आपल्याला जनरल सायन्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सायन्स बरोबर अप्लाइड स्वरूपाचे क्वेश्चन्स आपल्याला असू शकते. हेच क्वेश्चन्स आपल्याला दिसतात. केवळ आपण बेसिक क्वेश्चन किंवा बेसिक इन्फॉर्मेशनकडे निग्लेक्ट करू शकत नाही. हा क्वेश्चन जर पाहिला तर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते, हा जर क्वेश्चन जर पाहिला पोखरण सेकंड कधी झाला, अगदी बेसिक क्वेश्चन्स देखील सायन्स टेक्नॉलॉजी विषयाला दिले जातात. त्यामुळे ॲडव्हान्स सेक्शन करंट अफेअर्स किंवा डायनॅमिक सेक्शन कव्हर करत असताना आपण बेसिक सेक्शनला बिलकुल निग्लेक्ट करू नका. हा संदेश मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे. नेक्स्ट आणि शेवटचा सेक्शन जो काही येतो त्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. हे डिझास्टर मॅनेजमेंट हे जे काही वेगवेगळ्या पद्धतीने घडू शकतं, एक तर हे नैसर्गिक असू शकेल किंवा एक तर हे मानवी असू शकेल. या मानवामध्ये सर्वात जास्त भर जो काही दिलेला आहे आपल्या सिलेबसमध्ये जे आतंकवादी अटॅक भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत. मे बी हे अटॅक 1993 पासून
अगदी अलीकडे 2019-2020 पर्यंत झालेली आहे. तर या ठिकाणी ही अटॅक कुठल्या ठिकाणी झाली, कुठल्या डेटवर झाली, हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मोस्टली विचारले जातात. याही संदर्भात नैसर्गिक अटॅकमध्ये आपल्याला सुनामी हा एक संदर्भ येतो, यामध्ये फ्लड हा संदर्भ येतो, या ठिकाणी अर्थक्वेक हा संदर्भ येतो किंवा अर्थक्वेक मागली मीमांसा केली जाते किंवा सायक्लॉन हा संदर्भ येतो. सायक्लॉनची कॅटेगरी कशी वर्ग केली जाते, सायक्लॉन हाताळल्यानंतर काय पाहिलं जातं, आणि सर्वात महत्त्वाचं डिझास्टर मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करण्यासाठी भारतामध्ये काही रचना आहे का, कुठला ऍक्ट्स आहे का, त्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 म्हटलं जातं. त्याच्या अंतर्गत प्रोव्हिजन्स आपल्याला विचारले जातात. परंतु एक नवीन सेक्शन आपल्याला या ठिकाणी ऍड झालेला जो काही दिसतो, तो मोस्टली आपल्याला स्ट्रक्चर ऑडिटच्या संदर्भात दिसतो. आणि एखादी आपत्ती किंवा हजार्डस आल्यानंतर ती हजार्डची जी काही आपण म्हणूया की इमर्जन्सी वॉर्निंग दिली जाते, तर इमर्जन्सी वॉर्निंग दिल्यानंतर त्या पद्धतीने कसं काम करणं गरजेचं आहे किंवा त्यानंतर पुनर्वसन कार्य करणं कसं गरजेचं आहे, या संदर्भातील नवीन पाठ आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट या चॅप्टर्समध्ये देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा संदर्भ जर पाहिला, पहा, हा क्वेश्चन्स आपल्याला 2018ला विचारलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला घटना दिली 2002 ची. कारण मोस्टली या चॅप्टरवर प्रश्न हे आपल्याला मागील ज्या काही आपत्ती घडलेल्या आहेत त्या आपत्तीच्या संदर्भातील असते. हा भूगोलचा जर प्रश्न पाहिला तर आपल्याला जाणीव करून दिली जाते की आपण या आपत्ती व्यवस्थापन किंवा सायक्लोन किंवा सुनामी समजण्यासाठी आपल्याला भूगोलच्या बेसिक जो काही भूरूपशास्त्र हा जो काही विभाग आहे किंवा हवामानशास्त्र जो काही विभाग आहे त्याचं आपल्याला नॉलेज या ठिकाणी असणं ही सर्वात महत्वाची गरज आहे. थोडक्यात आपण या विज्ञान आणि तंत्रज्ञान या सेक्शन्समध्ये जे काही उपविषय आपल्याला 6 दिलेले आहेत, या 6 उपविषयामध्ये मराठीमध्ये दिलेल्या घटकांचा आढावा घेतला आणि यावर आधारित काय नवीन चेंजेस झाल्यात हेही आपण पाहण्याचा प्रयत्न केला. बरोबर आपण प्रश्नांचं देखील अनालिसिस केलं. या घटकावर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, आपला अप्रोच कसा असायला हवा. आणि आता व्हिडिओच्या शेवटला महत्त्वाचा प्रश्न पडतो की सर, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय जर आम्हाला टॅकल करायचा असेल तर यासाठी काही टिप्स आहेत का? येस, डेफिनेटली. प्रत्येक विषयासाठी काहीतरी टिप्स असतात आणि त्या टिप्स याही ठिकाणी मी तुम्हाला देण्याची गरज आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस एमपीएससी पेपर सेट करते त्यावेळेस त्यांना पूर्णपणे जाणीव असते की सर्वच विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचे नाही आहेत. हे काही विद्यार्थी ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचे आहेत, कॉमर्सचे आहेत, बीएचे आहेत, काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. या सर्वांचा विचार करून नॉन सायन्स बॅकग्राऊंडचा जर विचार केला तर काही क्वेश्चन्स हे अगदी बेसिक लेवलचेच असतात आणि बेसिक लेवलचे क्वेश्चन्स हे आपल्याला जे काही बालभारतीचे जे काही बुक्स आहेत ते बालभारतीच्या बुक्समधून जो काही आपला सामान्य विज्ञान जो काही सेक्शन्स आहेत किंवा आता एनसीईआरटीचे बुक्स देखील आपल्या मराठीमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे पहिल्यांदा स्ट्रेस या बुकला द्या, ही माझी फर्स्ट स्ट्रॅटेजी असेल. आणि या संदर्भात बायोटेक्नॉलॉजी या विषयाला जे काही सर्वाधिक मार्क्स विचारलं जातं आणि बायोटेक्नॉलॉजी विषय जर आपल्याला स्ट्रॉंग जर करायचा असेल तर त्याचा बेसिक घटक जर कुठला जर येत असेल तर आपल्याला बायोलॉजी ही कम्प्लीट असली पाहिजे आणि त्यातल्या त्यात बायोलॉजीमध्ये एक ह्युमन एनाटॉमी या घटकावर सर्वात अधिक भर द्या. कारण प्रश्न जर विचारले जातात की ह्युमन आजार हा कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझम होतो, मे बी कर्करोग असेल, सध्या कोरोना हा विषय खूप जोरात चाललेला आहे किंवा सार्स विषय जोरात चाललेला आहे, त्या संदर्भातील आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातील. पर्यावरणाच्या संदर्भात बायो रिमेडिकेशन्स असेल किंवा बायोडायव्हर्सिटी असेल, हे क्वेश्चन्स आपल्याकडे असेल. त्यामुळं संपूर्ण सायन्स, सायन्स टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आपल्याला बायोटेक्स पर्यायानं बायोलॉजी या विषयाला सर्वाधिक महत्त्व द्यावं लागेल. नेक्स्ट थर्ड जो काही विषय या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे की मागील क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केलं असताना आपल्याला इंटरनॅशनल संशोधनावर देखील प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर भारतामध्ये जे काही संशोधन सायंटिस्ट करतात, ज्या ज्या भारतीय संस्थेमध्ये संशोधन चालतं त्यांना कुठले पुरस्कार दिले जातात, ते कुठल्या साली दिले जातात, कुठल्या संशोधनाला दिले जातात, या गोष्टींचं मिनिमम ज्या वर्षी आपण परीक्षा देतो त्याच्या अगोदर 1 वर्षाची माहिती आपल्याकडे असणं ही गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला हा विषय बाकीच्या विषयांशी बॅलन्स कसा करायचा. कारण जर GS4 मध्येच 150 मार्कापैकी आपल्याला 40 मार्क जर विषयाला असतील आणि प्रीचा जर विचार केला तर ऑलमोस्ट या ठिकाणी आपल्याला 15 मार्क्स येतात. म्हणजे टोटली ऑल आपल्या एमपीएससी मध्ये या विषयाचं वेटेज हे जातं 55 ते 60 आणि 55 ते 60
वेटेज आपण त्याला बिलकुल निग्लेक्ट करू शकत नाही. त्यामुळे सायन्स टेक विषयाचा अभ्यास करत असताना, बॅलन्स करत असताना या ठिकाणी आपल्याला जे काही करंट घडामोडी टेक्नॉलॉजीच्या संदर्भात असतील, फॉर एक्झाम्पल आज आपण टोल नाक्यावर जे काही आपण फास्टॅग इम्प्लिमेंट केलेला आहे, तो फास्टॅग कुठल्या प्रिन्सिपल वर्कआउट करतो, किंवा जे मोबाईलमध्ये आपण LTE टेक्नॉलॉजी वापरलं जातं त्या LTE मध्ये आणि 4G मध्ये काय फरक आहे, किंवा जे काही नाविक आपण भारतामधील काही मोबाईलमध्ये वापरलं जातं तर नाविक आणि IRNS मध्ये काय फरक आहे. म्हणजे रिसेंट टेक्नॉलॉजी ज्या ॲप्लिकेशन बेस्ड आहे त्यावर आपले प्रश्न हे बहुतेक विचारले जातात. यावर आपलं ध्यान असलं गरजेचं आहे. आणि या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संदर्भात जी काही गव्हर्नमेंट बॉडी आपल्याकडे आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या संस्था काम केल्या जातात. त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजीसाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी वर्कआउट करते. त्यामुळे गव्हर्नमेंटनी कुठली पॉलिसी सायन्स टेक किंवा हेल्थच्या संदर्भात, मेडिसिनच्या संदर्भात, मे बी लॉज असेल, अमेंडमेंट असेल, किंवा कुठलेही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो आपल्याला कायदा 1987चा जो काही एपिडेमिक्स ऍक्ट दिला जातो किंवा इसेन्शियल ऍक्ट दिला जातो, या संदर्भातले प्रोव्हिजन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि मोस्टली जसं मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं, आपल्याला या अचिव्हमेंट बरोबर आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहेत याही आपल्याला या संदर्भात माहिती असणं सर्वात गरजेचं आहे. आणि शेवटी येतो की सर काही पुस्तकं आम्हाला रिकमेंडेशन करा, कुठली पुस्तकं आहेत. पहिलं डिपार्टमेंट ऑफ सायन्सची वेबसाईट, त्या दृष्टीने जर एखादा येत असेल. सर्वात महत्त्वाचं 11वी-12वीची पुस्तकं कुठल्या विषयासाठी रिफर केले जात नाहीत, पण NCERT चं आणि आपलं बालभारतीचं जर बायोटेक्नॉलॉजीचं पुस्तक जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला 12वीचं पुस्तक हे लागेलच. त्यामुळं मिनिमम बायोटेक्नॉलॉजीसाठी आपलं NCERT प्रिफर करा. त्याचबरोबर आपलं बालभारतीचं जे काही 12th आणि 11वीचे पुस्तक आहे त्यामध्ये देखील NCERT आपल्याला दिलेले आहे. इव्हन जर आपण 10th जर आपलं बालभारतीचं पुस्तक जर पाहिलं तर समॉट एक्सटेंट त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा अगदी बेसिक कन्सेप्ट दिलेला आहे. त्यामुळे कुठले चॅप्टर्स आपण कुठल्या ठिकाणी करतोय, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे 6 सब विषय दिसतील त्याला रिफर्स करा. आणि मोस्टली द हिंदू जो काही न्यूजपेपर आहे त्याची जर रविवारची पुरवणी जर पाहिली तर रविवारच्या पुरवणीमध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सेक्शनची एक आपण म्हणतो माहिती दिलेली असते. या ठिकाणी मुद्दाम एक पुस्तक मी तुमच्याशी रिकमेंड करतो. कम्पॅरेटिव्हली मराठीमध्ये आपल्याला अगदी बेसिक थिंग समजून सांगणार कुठलंही पुस्तक अवेलेबल नाही. मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत पण दे आर द इन गाइडेड फॉर्म्स आहेत, की प्रश्न आणि उत्तरं हा त्यांचा रेफरन्स असतो. मे बी एकदा अभ्यास झाल्यानंतर त्यांचं देखील महत्त्व अगदी महत्त्वपूर्ण आहेत, परंतु एखादी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येण्यासाठी आपल्याला तो विषय सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय मूळ इंग्लिश भाषेतून जर वाचला तर तो आपल्याला इझिली समजू शकतो. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. थोडक्यात या व्हिडिओला एंड करत असताना जरी बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजी हा विषय महत्त्वाचा जरी असेल तरी आपण स्पेस टेक्नॉलॉजी असेल, भारताचा आण्विक धोरण असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, संगणक माहिती तंत्रज्ञान असेल, या विषयाला निग्लेक्ट करून चालत नाही. आणि नंबर ऑफ पुस्तकं वाचण्यापेक्षा जे काही बेसिक आपल्याला दिलेलं आहे, जे बेसिक आपण NCERT आणि बालभारतीतून केल्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीला हात घालावा, ही गोष्ट मी या ठिकाणी नमूद केलेली आहे. आणि सर्व गोष्टीमध्ये आपल्याला केवळ ॲडव्हान्स पाहिजेच किंवा सायन्स टेक्नॉलॉजीचा अभ्यास करतोय म्हणून खूप आपल्या हायफाय क्वेश्चन विचारले जातील, ही बिलकुल रिक्वायरमेंट नाही. येस, रिक्वायरमेंट जी काही आहे या विषयाच्या संदर्भातील आपल्याला करंट अफेअर्स हा त्या विषयाशी निगडीत आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळे अनालिसिस ऑफ क्वेश्चन्स पेपर ही एक महत्त्वाची ट्रिक आणि सिलेबस आपला तोंडपाठ असणं ही सेकंड ट्रिकच्या द्वारे आपण हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषय डेफिनेटली सक्सेसफुल आपण क्रॅक करू शकतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.